बातमी बदलापूरमधून आहे, कारण बदलापूर पुन्हा हादरलेलं आहे आणि बदलापुरात एका चिमुकलीवर अत्याचार झाले. चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आणि बदलापूर हादरलं. स्कूल व्हॅन चालकाकडून 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न झालाय. आरोपी बस चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. अत्याचाराच्या प्रयत्नानंतर राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या संगीता चेणवणकर यांनी स्कूल व्हॅनची काचही फोडली. ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला ती शाळा अनधिकृत आहे. अनधिकृत शाळांची यादी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी 1.5 वर्षापूर्वी जाहीर केली होती, परंतु जाहीर झालेल्या यादीमध्ये ही शाळा असताना सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की गटशिक्षण अधिकारी खुर्चीमध्ये बसून नक्की काय काम करतात. त्याचबरोबर ज्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडला, ती जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती. त्याची जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट आरटीओ प्रशासन करते काय हा एक मुद्दा आहे, कारण ती नंबर प्लेट खाजगी होती, येल्लो नंबर प्लेट नव्हती. त्याच्यामुळे त्या व्हॅनचा जो मालक आहे त्याच्या तो सुद्धा तेवढाच जबाबदार आहे ह्या प्रकरणाला, आणि शाळा प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. मुली खरंच सुरक्षित नाहीयेत आणि यासाठी मला वाटते मध्ये परत पवार शाळेमध्ये पण अशीच घटना घडली होती. त्याच्यानंतर मुलीच त्या महिला पण सुरक्षित नाहीत आणि त्यासाठी मी 2 महिन्यापाठीमागच दामिनी पथक कार्यरत करा म्हणून ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी मी डीसीपी साहेबांपर्यंत पण मी केलेली आहे आणि त्याची आता प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर ते काम पण होईल. पण ज्या मला तर आता असं वाईट वाटतंय की जी 1.5 वर्षापाठीमाग जी घटना घडली त्याचीच पुनरावृत्ती कुठेतरी होतीये. म्हणजे आता ह्यांना अजून पण भय नाही बसलंय का, भीती नाही बसले का? मग त्यासाठी आम्ही महिलांनी कुठलं रूप धारण करायचं? दुर्गेचं रूप आम्ही धारण करू का आता? बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे. सदर घटनेमध्ये फिर्यादीने फिर्याद दिलेली आहे. त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. बदलापूर पश्चिमेला 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आरोपी स्कूल व्हॅन चालकाला अटक करत गुन्हा दाखल केलाय. एका खासगी शाळेत 4 वर्षाची चिमुकली शिकत होती. दुपारी 3:30 वाजेपर्यंत चिमुकली घरी परत न आल्यानं आईनं व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारणतः 1.5 तासानंतर चिमुकली घरी आली. आरोपीनं काय केलं हे चिमुकलीनं आईला सांगितलं. स्कूल व्हॅनमध्ये महिला केअरटेकर का नव्हती असा सवाल उपस्थित केला जातोय. शिक्षण विभागाकडून देखील सूचना देण्यात आल्या होत्या की ज्या देखील स्कूल व्हॅन आहेत त्याच्यामध्ये एक महिला कर्मचारी त्या ठिकाणी असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना, विशेष करून आमच्या विद्यार्थिनींना एक सुरक्षा मिळेल. परंतु याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली दिसत नाही. तो दोन्ही विभागाकडनं, गृह विभाग आणि शालेय शिक्षण विभागाकडनं सखोल चौकशी ह्या प्रकरणाची करण्यात येईल. संबंधित शाळेवरही प्रशासनावर कारवाई होईल, कारण की नियम आखून दिले तरीही मदतनीस नाही त्या स्कूल व्हॅनमध्ये. शिक्षण विभागानं ऑलरेडी त्या ठिकाणी नियम आखून दिलेले आहे आणि ह्या नियमाची पायमल्ली जर का होत असेल तर निश्चितपणे त्या शाळेवर देखील कारवाई करण्यात येईल. ती बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती. त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली. आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ॲक्शन आहे त्याला सुटू नये, त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी, त्याला शासन व्हावं, याकरता पोलीस आपलं काम करेल. पण निश्चितपणे घटना दुर्दैवी